नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी हँडबॅग शिकवणार आहे। साडीच्या कापडापासून बनवलेली ही हँडबॅग खूप सुंदर आणि खूप सोपी आहे बरं का। दिसायला पण खूप छान दिसते आणि भरपूर आतमध्ये जागा असल्यामुळे तुम्ही ह्याच्यात भरपूर कपडे ठेवू शकता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ह्यासाठी मी एक पीस घेतला आहे कापड, त्याचं माप सांगते 30 इंच बाय 12.5 इंच। 30 बाय 12.5 इंचचा हा कापडाचा पीस घेतला आहे। आतल्या बाजूने कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तर मी चारी बाजूने मी शिवून घेतलेला आहे बरं का। आता हा पीस आहे ना, आपला हा मेन पीस आहे, तो आपण जरा बाजूला ठेवूया। आता अजून 2 पीस मी घेतलेले आहेत त्याच साडीचे ह्याचे। त्याचं माप सांगते मी तुम्हाला, 13 इंच बाय 8 इंच। 13 बाय 8 इंचाचे हे 2 पीस मी घेतलेले आहेत। त्याला सुद्धा आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने हे करून घेतलेलं आहे अस्तरने। आता काय करायचे हो का, आपल्याला इथे अशी चेन लावायची वरच्या बाजूला, म्हणजे कुठेही कापड न कापता चेन आपण इथे लावून घेणार आहोत। आता मी दुसऱ्या पीसला लावलेली बघा चेन, हो अशा पद्धतीने चेन लावायची आणि वरच्या बाजूने दाब शिलाई पण मारायची। आता आपण ह्याला अस्तर कसं लावणार आहे ते बघा बरं का। जिथे चेन शिवली ना आपण त्याच जागी हे असं अस्तर ठेवायचे आणि इथून असं शिलाई मारून घ्यायची आहे बघा। म्हणजे जिथं चेनीची शिलाई शिलाई घेतली ना आपण त्याच्यावरच अस्तर हे ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे बघा। आता माझी इथे शिलाई मारून झालेली आहे। आता काय करायचं, हे आपण ना उलटं करणार आहोत। आता अशा हे कापड आपण ना उलटं करायचे। आता अशा पद्धतीने ते उलटे येईल। ही चेन आहे ना आपली वरच्या बाजूने अशीच ओपन आहे। आता काय करायचं, इकडनं वरच्या बाजूने परत एक अशी दाब शिलाई मारायची चेनीला आणि बाकीच्या तिन्ही बाजू आपण शिवून घेणार आहोत आणि उरलेलं कापड कापून टाकायचे। ही वरची चेन आपली अशीच ओपन राहणार आहे। मी हा दुसरा पीस शिवलेला आहे। अशा पद्धतीने आपण हा पीस शिवून घेणार आहोत, ठीक आहे। आता दोन्ही पीस माझे शिवून झालेले आहेत। आता आपण ह्याला ना बंद लावून घेऊया। आता हे आपण मेन पीस जो आहे आपला 13 इंच बाय 30 इंच बाय 12.5 इंच तो घेतला आहे। आता तिथून ना आपण 4 इंच खालती मार्किंग करणार आहोत हो का। अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि जो पीस आपण चेन लावली होती ना तो पीस असा उलटा ठेवून चेनीची जी वरची बाजू आपण उघडी ओपन ठेवली होती ना ती तिथं आपण शिवून घेणार आहोत आणि असं हे करून जे शिवून घ्यायची आहे। आता शिलाई तिथं काय मारायची नाही आहे। मी पुढे एक अजून ट्रिक सांगणार आहे, अशी ट्रिक की त्या पद्धतीने ही चेन आपण कप्पा लावलेला जो आपला आहे तो दिसणार नाही आहे बरं का। जे आपण वेगळ्या पद्धतीने शिवणार आहोत अशा पद्धतीने। आता हे शिवून झालेलं आहे माझं। आता काय करायचं, हा जो पीस आहे ना हो का, हा सरळ केला असा। आता काय करायचं, म्हणजे असं सरळ पाहिजे असेल तर तुम्ही शिवू शकता, पण मी ना एक वेगळी ट्रिक वापरली ज्याने ही चेन दिसणार नाही हो का। ही जी चेनीची दुसरी बाजू आहे ना ती अशी वरती घ्यायची आपल्याला, घडी घालून घ्यायची, ठीक आहे, वरच्या बाजूला हो का अशा पद्धतीने। आणि मग तिन्ही बाजूनी शिवून घ्यायचे। खालच्या बाजूने थोडंसं अर्धा इंच दुमडायचं शिवताना हो का। अशा पद्धतीने हे शिवायचं, म्हणजे ही चेन आहे ना आतल्या बाजूला जाईल, म्हणजे इथे चेन लावलेली आहे असं दिसून येत नाही आपल्याला कोणाला, म्हणजे कप्पा आहे ते कळून येत नाही हो का। अशा पद्धतीने दिसतं हो का। आता हा दुसरा पीस मी तयार केलेला आहे, अशा पद्धतीने ही चेन दिसते हो का। कशी वाटली ट्रिक, छान आहे ना। चला तर मग आपण दुसरी साईड शिवून घेऊया। आता इथे बंद लावायचेत आपल्याला। आता बंदाचं माप सांगते मी, बंदाचं माप आहे 25 इंच। आता ह्या बाजूने 3 इंचावर मार्किंग करायचे
आणि त्या तिकडच्या बाजूने सुद्धा 3 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आपण आणि तिथे बंद लावून घेणार आहोत. दोन्ही साईडला असेच बंद लावायचे आणि मेन चेन पण आता वरती एक चेन पण लावणार आहोत आपण. बघा अशा पद्धतीने बंद लावून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने बंद लावून झालेत आणि मी चेन पण लावलेली आहे आणि चेनीला आतल्या बाजूने कापड लावून पाइपिंग पण केलेली आहे बरं का. आता आपल्याला साईडचं हे कप्पा म्हणता येणार नाही, बेस बनवायचा आपल्याला. आता मी इथे 2 रनर घालणार आहे चेनीमध्ये. ह्या बाजूने एक आणि त्या बाजूने एक. ठीक आहे. आता साईडचं हे बनवण्यासाठी मी असा 11 इंच बाय 6 इंचाचं 2 पीस घेतलेले आहेत. बघा 11 इंच बाय 6 इंचाचे 2 पीस घेतलेले आहेत आणि त्याला पण आतल्या बाजूने अस्तर लावून खालच्या बाजूने कॅनव्हासने शिवून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं, हे जे 6 इंचचं आहे ना त्याचा निम्मा हे करायचं, म्हणजे 6च्या निम्मे 3वर मार्किंग करायचं आहे आपल्याला. आणि मग जे मार्किंग केलं त्या बाजूने तिकडे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि इकडच्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करणार आहोत आपण. दीड इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि साईडच्या बाजूने 6 इंचावर मार्किंग करणार आहोत दोन्ही बाजूला. आता ते 1.5 इंचाचं जे मार्किंग केलं ना तिथून अशी सरळ लाईन आपण मारून घेणार आहोत. तिरकी अशी तिरकी लाईन मारायची आणि त्या लाईनवर आपण हे कापून घ्यायचं आहे बरं का. ते दोन्ही पीस आपण अशाच पद्धतीने कापून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपले हे पीस तयार झालेले आहेत. आता ह्याचं तुम्ही मध्य काढायचं आहे, म्हणजे मध्य हे भाग करून त्याला थोडासा कट मारायचा, म्हणजे आपल्या लक्षात येण्याचं मध्य कुठलं आहे ते. आता हे बॅकचा मेन पीस घ्यायचा, तर त्याचा पण मध्याचं असं थोडंसं कट करायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हे जे साईडचे पीस आहे ना अशा पद्धतीने ना हे असं पूर्ण शिवून घ्यायचं आणि त्याला पूर्ण पाइपिंग पण करायची बरं का आतल्या बाजूने. कारण की जर पाइपिंग नाही केलं तर असे धागे निघतात आणि मग ते चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळं पाइपिंग करून घ्यायची आहे. दोन्ही पीस अशाच पद्धतीने शिवायची. हे बघा आता अशा पद्धतीने माझं शिवून झालेलं आहे. बघा छान दिसते ना पाइपिंग. बघा असं पाइपिंग करून घेतलेलं आहे मी. खूप सुंदर अशी ही बॅग तयार होते. चला मग आपण आपली बॅग ही सरळ करूया. बघा आता अशा पद्धतीने हे 2 रनर मी ह्याच्यात घातले. हा आपला झाला मेन कप्पा आणि हे बाहेरचे 2 कप्पे. खूप सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे. तुम्हाला 1-2 दिवसासाठी जर फिरायला जायचं असेल तर तुम्ही ही बॅग घेऊन जाऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ? मग आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.